घटस्फोटानंतर आपण बघतो मुलगी मुलीचा परिवार सगळे दुःखी असतात, डिप्रेशनमध्ये असतात. आता मुलीचं काय होईल, कसं होईल या गोष्टीमुळे ते समाजाला तोंड दाखवू शकत नाही, अशी मानसिकता आपल्या इथं आहे. पण एका बापानं मुलीचा घटस्फोट झाल्यानंतर कोर्टमधून घरी आणताना बँड बाजा लावून जंगी स्वागत करत घरी आणलं. त्यांनी समाजाला एक संदेश देत सांगितलाय. व्हिडिओ पुढे बघण्यापूर्वी चॅनल सबस्क्राईब करून बाजूस असलेली घंटी दाबायला विसरू नका, अशा डेली ताज्या अपडेट बघण्यासाठी. आजच्या आधुनिक काळात आपण प्रगती, समानता आणि महिला सक्षमीकरण याबद्दल मोठमोठ्या चर्चा करतो. सोशल मीडियावर स्त्री पुरुष समानतेच्या घोषणा दिल्या जातात, पण वास्तवात समाजाची मानसिकता अजूनही पूर्णपणे बदललेली नाहीये. विशेषतः जेव्हा विषय येतो घटस्फोटाचा, तेव्हा अजूनही अनेक कुटुंब, नातेवाईक आणि समाज घटस्फोटाकडे वाईट नजरेनेच पाहतात. घटस्फोट म्हणजे अपयश, लाज, समाजात मानहानी अशा अनेक नकारात्मक गोष्टींशी तो जोडला जातो. विशेषतः महिलांच्या बाबतीत तर ही मानसिकता अजून कठोर आहे. तिच्याच काहीतरी कमी असेल, ती संसार करू शकली नाही, मुलीनं सहन करायला हवं होतं, अशा टोमण्यांनी अनेक महिलांचं आयुष्य आणखी कठीण केलं जातं. पण या सर्व रूढ विचारांना छेद देणारी एक प्रेरणादायी घटना उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये घडली आहे. एका निवृत्त न्यायाधीश वडिलांनी आपल्या घटस्फोटित मुलीचं इतक्या थाटामाटात स्वागत केलं की आज संपूर्ण देशभर त्या घटनेची चर्चा होतीये. सामान्यतः एखादी मुलगी घटस्फोटानंतर माहेरी परत येते तेव्हा घरात शांतता असते, चिंता असते, लोक काय म्हणतील याची भीती असते. पण इथं चित्र पूर्णपणे वेगळं होतं. मेरठमध्ये जेव्हा प्रणिता वशिष्ठ नावाची मुलगी घटस्फोटानंतर घरी परतली, तेव्हा तिच्या स्वागतासाठी ढोल ताशे वाजवत होते, बँड बाजा वाजत होता, लोक नाचत होते आणि वातावरण पूर्णपणे सणासारखं होतं. तिच्या वडिलांनी वकील ज्ञानेंद्र कुमार यांनी तिला फुलांचा हार घालून स्वागत केलं. घरासमोर सजावट करण्यात आली होती, मिठाई वाटली जात होती. नातेवाईक आणि शेजारी देखील या सोहळ्यात सहभागी झाले होते. हा सोहळा केवळ एका मुलीच्या घरी परतण्याचा नव्हता, तर तो होता एका विचारसरणीचा विजय. प्रणिता वशिष्ठ हिचं लग्न 2018 साली भारतीय सैन्यातील एका मेजर सोबत झालं होतं. सुरुवातीला सगळं सुरळीत चाललं होतं. प्रत्येक मुलीसारखीच तिनंही आपल्या संसाराबद्दल अनेक स्वप्न पाहिली होती. पण काही काळानंतर तिच्या आयुष्यात अडचणी सुरू झाल्या. तिला सासरी मानसिक, शारीरिक आणि भावनिक त्रास सहन करावा लागत होता. छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद व्हायचे, अपमान केला जायचा आणि हळूहळू तिचं आयुष्य असह्य होत गेलं. अनेक वेळा तिनं परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न केला. समाजाच्या भीतीनं, कुटुंबाच्या मानसन्मानासाठी तिनं बरंच काही सहन केलं. थोडं सहन कर, सगळं ठीक होईल असा सल्ला अनेकांनी दिला, पण वास्तव वेगळंच होतं. आई झाल्यानंतर ही बदल नाही. प्रणिताला एक मूल झालं. अनेकांना वाटलं की बाळाच्या आगमनानं घरात आनंद येईल आणि परिस्थिती सुधारेल, पण तसं झालं नाही. तिच्यावरचा त्रास तसाच सुरू राहिला. उलट जबाबदाऱ्या वाढल्या, पण आधार मिळाला नाही. एक आई म्हणून, एक स्त्री म्हणून आणि एक व्यक्ती म्हणून ती आतून तुटत चालली होती. एका टप्प्यावर प्रणितानं ठरवलं की आता पुरे झालं. तिनं मेरठच्या फॅमिली कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. हा निर्णय सोपा नव्हता, कारण समाज, नातेवाईक, लोकांची मतं या सगळ्यांचा दबाव होता. पण तिनं स्वतःच्या सन्मानाला आणि मानसिक आरोग्याला प्राधान्य दिलं. हा निर्णय म्हणजे तिच्या आयुष्यातील सर्वात मोठा टर्निंग पॉइंट होता. शनिवारी कोर्टानं तिचा घटस्फोट मंजूर केला. हा निर्णय अनेकांसाठी दुःखद असू शकतो, पण प्रणितासाठी हा निर्णय होता स्वातंत्र्याचा, आत्मसन्मानाचा आणि नव्या आयुष्याचा. ती जेव्हा घरी परतली तेव्हा तिच्यासाठी जो स्वागत सोहळा आयोजित करण्यात आला होता, तो तिच्या आयुष्यातील नव्या अध्यायाची सुरुवात होती. या संपूर्ण कथेत सर्वात प्रेरणादायी व्यक्ती म्हणजे प्रणिताचे वडील ज्ञानेंद्र कुमार. ते म्हणाले, जर माझ्या मुलीचं वैवाहिक जीवन सुखी नसेल तर तिला त्या परिस्थितीतून बाहेर काढणं हे माझं कर्तव्य आहे. ही वाक्य केवळ शब्द नाही, तर एक विचार आहे. ते पुढे म्हणाले, मी कोणतीही पोटगी न घेता तिला परत आणले. मुली म्हणजे काही मालमत्ता नाही, त्यांना त्यांच्या आयुष्याचा निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यांनी आय लव्ह माय डॉटर असं लिहिलेलं टी-शर्ट घातलं होतं, जो त्या क्षणी केवळ कपडा नव्हता, तर एक संदेश होता. ही घटना समाजाला अनेक प्रश्न विचारते. का अजूनही घटस्फोटाकडे वाईट नजरेनं पाहिलं जातं? का महिलांनीच नेहमी सहन करावं? का एका अपयशी लग्नाला टिकवण्यासाठी आयुष्याचा बळी द्यावा? ज्ञानेंद्र कुमार यांनी या सर्व प्रश्नांना त्यांच्या कृतीतून उत्तर दिलं. आपल्या समाजात घटस्फोटाला अपयश मानलं जातं, पण खरं पाहिलं तर तो एक धाडसी निर्णय असतो. एखाद्या चुकीच्या नात्यात अडकून राहण्यापेक्षा त्यातून बाहेर पडणं अधिक योग्य आहे. घटस्फोट म्हणजे स्वतःचा सन्मान जपणं, मानसिक आरोग्याला प्राधान्य देणं, नव्यानं आयुष्य सुरू करण्याची संधी. महिला सक्षमीकरण म्हणजे केवळ शिक्षण किंवा नोकरी नाही, ते म्हणजे स्वतःचा निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य, अन्यायाविरुद्ध उभं राहण्याची ताकद, स्वतःच्या आनंदाला प्राधान्य देणं. प्रणितानं हे सगळं करून दाखवलं. या कथेतून आणखी एक महत्त्वाची गोष्ट समोर येते, कुटुंबाची साथ.
जर कुटुंब आपल्या मुलीच्या पाठीशी उभं राहिलं तर ती कोणत्याही संकटातून बाहेर पडू शकते. प्रणिताला तिच्या वडिलांचा पूर्ण पाठिंबा मिळाला आणि म्हणूनच ती हा निर्णय घेऊ शकली. आजही अनेक महिला अशाच परिस्थितीत अडकलेल्या आहेत. त्या बोलतही नाहीत, कारण समाज काय म्हणेल, आई वडिलांची बदनामी होईल, मुलांचं काय होईल. पण अशा घटनांमुळे त्यांना धैर्य मिळू शकतं. ही घटना सोशल मीडियावर व्हायरल झाली आणि अनेक लोकांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रिया दिल्या. अनेकांनी ज्ञानेंद्र कुमार यांचं कौतुक केलं. काहींनी म्हणलं, असे वडील प्रत्येक मुलीला मिळावेत, ही खरी प्रगती आहे. समाजानं आता बदलायला हवं. घटना केवळ एक बातमी नाही आहे, तर एक चळवळ आहे. जर प्रत्येक पालक आपल्या मुलीच्या पाठीशी उभा राहिला तर समाजाची मानसिकता नक्कीच बदलेल. प्रणिता वशिष्ठची कथा आपल्याला शिकवते की आयुष्यातील प्रत्येक निर्णय समाजासाठी नसतो, स्वतःचा सन्मान सर्वात महत्त्वाचा असतो. चुकीच्या नात्यात अडकून राहणं हे योग्य नाही आणि सर्वात महत्त्वाचं, मुली या मालमत्ता नाही. ज्ञानेंद्र कुमार यांच्यासारखे वडील समाजासाठी प्रेरणादायी आहेत. त्यांनी दिलेला संदेश स्पष्ट आहे. घटस्फोट म्हणजे कलंक नाही, तर तो एक नव्या आयुष्याची सुरुवात आहे.